जनसेवा हीच ईश्वर सेवा या तत्वावर अहोरात्र समाजकार्य करणारे भाजपा दिघा मंडळाचे अध्यक्ष व नवीन गवते यांचे खंदे समर्थक विरे सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांच्या वाढदिवसानिमित्त दिघा इंटनपाडा कन्हैयानगर प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर भरवण्यात आले होते। तसेच इंटनपाडा परिसरातील तरुण मुलांसाठी नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजनही केले होते। या आरोग्य शिबिराला माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते उपस्थित राहत स्वतः आरोग्याची तपासणी करून घेत सर्व शिबिराची माहिती घेतली। त्यांच्या समवेत भाजपा दिघा मंडळाचे अध्यक्ष विरे सिंह, सुनील कदम, पिंकी सिंग, राजेश जयस्वाल, उदय प्रताप यादव, गुरुदास परब, जेठालाल सिंग, आरती सिंग, नीलम जयस्वाल, सोनू गुप्ता, धर्मराज यादव, राम प्यारे यादव, दीपचंद्र गुप्ता, बंसी यादव इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। या शिबिरात नेत्र चिकित्सा, रक्तदाब, श्रवण यंत्र तपासणी तसेच संपूर्ण शरीर तपासणी मोफत करण्यात आली। विशेषतः ज्या रुग्णांना चष्म्याची आवश्यकता होती त्यांना नवीन गवते आणि विरे सिंह यांच्या हस्ते मोफत चष्मा वाटप करण्यात आला। या शिबिरामध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेत आपली तपासणी करून घेतली। तसेच तरुणांना खेळाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळावे म्हणून भव्य नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। परिसरातील अनेक संघांनी सहभाग घेत स्पर्धेचा थरार अनुभवला। ही स्पर्धा बघण्यासाठी नवीन गवते, विरे सिंह यांची खास उपस्थिती होती। त्यांनीही सर्व खेळाडूंचे मनोबल वाढवले। विरे सिंह हे तळागाळातील जनतेसाठी झटणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। नवीन गवते यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवण्याची त्यांची परंपरा कायम असून समाजसेवा आणि विकासाची ही शृंखला यापुढेही सुरूच राहणार आहे। या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य जपले गेले आणि तरुणांना क्रीडा संवर्धनासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले। यामुळे हा उपक्रम समाज हिताचा उत्कृष्ट आदर्श ठरला आहे। नवीन गवते यांनी विरे सिंह यांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या समाजकार्याचे कौतुक करत यापुढेही असे समाजकार्य सुरू राहावे अशा शुभेच्छा दिल्या। तर विरे सिंह यांनीही नवीन गवते यांना भावी समाजकार्य आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे नवीन मित्रमंडळ तसेच माझ्यावर प्रेम करणारे असंख्य तरुण मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली। खरंच हे माझ्यासाठी सगळ्यात मोठा भाग्याचा दिवस आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो का आज या क्षणासाठी किंवा हे सगळं वैभव मिळण्यासाठी जे परिश्रम मी घेतलेत किंवा माझ्याबरोबर माझ्या सहकार्याने घेतलेत, खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो का सर्वजण माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतायत। आणि आज त्यानिमित्ताने क्रिकेट टुर्नामेंट आहेत, आरोग्य शिबिर आहे, त्याचप्रमाणे मॅचेस चालू आहेत आणि असे छोटे मोठे उपक्रम भरपूर घेतलेले आहेत। संध्याकाळी देखील आणि सकाळपासून सर्व लोक, रात्री देखील लोकांनी भरपूर प्रमाणात शुभेच्छा दिल्या। खरंच लोकांचं प्रेम आहे। आयुष्यामध्ये जगण्यासाठी पैसा, दौलत हे काही लागत नाही। जसं नाईक साहेब नेहमी सांगतात, माणसाबरोबर आशीर्वाद असला पाहिजे आणि नक्कीच चांगली लोक आपल्याबरोबर राहिली पाहिजे, हीच खरी संपत्ती आहे। खूप प्रेमळ आणि खूप चांगला दिवस आहे। आणि एक सांगतो का माणसांना जगण्यासाठी ते म्हणतात ना, दवा से ज़्यादा दुआ काम करती आहे। आणि नक्कीच लोकांचं प्रेम हे खूप मोठं आहे आणि लोकांचं प्रेम हे माझ्यासाठी संपत्तीपेक्षा जास्त आहे। आणि मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजतो आणि लोकांनी माझ्यासाठी हा जो उपक्रम घेतला, मी त्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। धन्यवाद। सर्वप्रथम मी आमचे नवीन दादा गवते यांना वाढदिवसाचे लाख लाख शुभेच्छा देत आहे। खरं तर मी त्यांचा हनुमान आहे आणि ते आमचे राम आहेत। तुम्हाला एक सांगतो की आज प्रभाग क्रमांक 5 येथे मोफत वैद्य चिकित्सा शिबिर, मोफत चष्मे वाटप आणि आता गर्दी तुम्ही बघितलीच असेल, कॅम्पला किती गर्दी आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट चष्मा आहे। त्यानंतर तिथे नगरसेवक चषक म्हणून तिथे क्रिकेट टुर्नामेंटसुद्धा भरवलेला आहे। दिघ्यामध्ये आरोग्य शिबिर चालू आहे, यादवनगरला चालू आहे, प्रभाग क्रमांक रामनगर 2मध्ये रामनगरला चालू आहे। अनेक ठिकाणी म्हणजे आज अशा ह्या जनता राजा म्हणजे आमचा नेता नवीन दादा गवते यांना शुभेच्छाच्या रूपामध्ये लोक उपयोगी, समाज उपयोगी कार्यक्रम राबवले गेले आहेत। तुम्हाला आज मी एक सांगतो की खरं म्हणजे नेता असा घडत नसतो, नेता त्याच्या कामाने घडतो आणि कार्यकर्तेही त्याच्यामागे केव्हा उभे राहतात जेव्हा तो कार्यकर्त्याला आपला भावासारखा आपल्या जवळ करतो। तुम्हाला एक सांगतो की जेव्हा 2, 3, 4 वर्ष अगोदर जे करोना लागला होता, त्या करोना काळामध्ये त्यांनी स्वतःच्या खिशात हात टाकून स्वतःच्या पैशाने
प्रभाग क्रमांक 1 पासून म्हणजे संपूर्ण दिघा विभाग ते जिथे नगरसेवक नव्हते तिथेही सुद्धा त्यांनी मोफत घरोघरी राशन वाटले। आणि स्वतः मी तुम्हाला त्यांचा कार्यकर्ता म्हणून, त्यांचा लहान भाऊ म्हणून मी कन्हैयानगर येथे ज्या दिवशी लॉकडाऊन होता त्याच्या दुसऱ्या दिवसापासून चावल, डाळ आणि भाजी असा जोपर्यंत लॉकडाऊन चालला होता तोपर्यंत मी स्वतःच्या पदराने दिले होते। त्यानंतर मास्क, सॅनिटायझर आणि अनेक गोष्टी। त्यानंतर काही लोक UPला जायला लागली, त्यांना रिक्षासाठी जे माझ्या हाताने जमलं ते मी त्यांना मदत केली। हे देण्याचं मागे एवढं कारण की आम्हाला नवीन दादा गवते यांची ही शिकवणूक आहे की गोरगरिबाची जनतेचं काम करायला पाहिजे आणि खाली उतरून तर गोरगरिबांना सेवा केली पाहिजे। आज मी आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, माजी खासदार श्री संजू नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब, सागरजी नाईक यांच्या वतीने संपूर्ण नाईक परिवाराच्या वतीने, संपूर्ण दिघा भारतीय जनता पार्टी मंडलच्या वतीने आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि मी आणि माझ्या परिवाराच्या वतीने सुद्धा मी आपले लाडके नगरसेवक श्री नवीन गवते साहेब यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देत आहे। लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।